हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. ओके, कट केला की लगेच दुसरा लॉग चालू होतोय, कारण की आता फास्ट लॉग केलं पाहिजे मला. आणि मला खूप खुशी आहे, खूप खुशी आहे, कारण की मी जाणार आहे जेजुरीला शनिवार रविवार. तर आम्ही नव्हतं जाणार, पण इथं काय प्लॅन नाही केला आम्ही, पण नकोच प्लॅन मला इथला, मला तिकडंच जायचं आहे. कारण की मला आठवण येते मम्मी पप्पांची. आत्ताच मला असं बोलताना फोनवर रडायला येत होतं पार, पण चालत आहे. आणि आता मी सगळं किचन वाटा वगैरे सगळं धुतलं, जेवले, भांडी घासली. आता एडिट करते, पहिले लॉग पोस्ट करते, मग मी तुम्हाला भेटते. बाय. ओके, आफ्टर लॉंग टाईम इथं मोबाईल ठेवलेला आहे आणि आता वाजले 5:30 वाजून गेले. आणि आता ठेवलं मी दूध उकळायला, आता टाकून गेलं ते. आता मी ठेवते चहा, वाफ गेल्या दिसत असं. कोणाला चहा आणि कॉफी कोणाला काय काय आवडतं ते सांगा मला कमेंटमध्ये. मी तर चहा लवर आहे, चाय मेसेज तर येतच राहतात. आणि मी आत्ता खाल्लं आहे पेरू, कारण की भूक लागली होती मला म्हणून. आणि द्राक्ष हेल्दी. आता चहा ठेवला आहे मस्त. थंडी वाजल्यासारखं झालं आहे का काय माहिती. आता इकडे ना गरमच होत नाही अजिबात. मग जेव्हा फॅन नव्हता तेव्हा गरम होत होतं, आता फॅन लावला तर गरमच होत नाही. काय यार. आणि आज मला मम्मी पप्पांची खूप आठवण येत होती, त्यामुळे मी व्लॉगच नाही केलं दुपारी आणि झोपून घेतलं. झोपली बळबळ कसं तरी. आणि शनिवारी फायनली आम्ही जाणार आहे. काही झालं तरी जाणारच आहे मी तर दिदी मी, कारण की आत्ताच गेले परवा पप्पा मम्मी, पण तरी पण असं वाटतंय की जावं. आणि पप्पांनी मागच्या व्लॉगमध्ये बोलले की आकांक्षा म्हणजे माझ्याबद्दल बोलले, तर मला खूप छान वाटलं. असं प्राऊड फील मी करून देते पप्पा मम्मीला, थोडं अजून तर खूप करून द्यायचे, पण त्यांना आत्ताच प्राऊड फील होते. आणि थँक्यू सो मच पप्पा, माझ्याबद्दल तुम्ही असं बोलले छान, मला खूप आवडतं असं. आणि ते पण पप्पांना पण माहिती मला आवडतच असतं असं तारीफ केलेली, त्यामुळं थँक्यू सो मच. आणि मिस यू. लवकरच भेटूया आपण शनिवारी सकाळी. आम्ही शनिवारी 6 वाजताच निघणार आहे. मागच्या वेळेस निघलो होतो तर 7:15 पण निघलो होतो, आणि ह्या वेळेस लवकर जाणार, मला लवकर पोचायचं आहे घरी. आणि बघू आता संध्याकाळचा काय प्लॅन आहे. उद्या गुरुवार आहे, परवा परत महाशिवरात्री आहे, तर महाशिवरात्रीचा उपवास आहे, तर तो मी घरी जाऊनच सोडणार, कारण की तो रात्री नाही सोडत, दुसऱ्या दिवशी सोडतात, त्यामुळे माझे सलग 2 दिवस उपवास आहेत. मागच्या वेळेस पण होते, ह्या वेळेस पण आहे. आणि आता गाजरचा हलवा करायचा आहे. चहा पिते पहिले, मग प्रिपरेशन करते गाजरच्या हलव्याची, ते तुम्हाला दाखवते. गाजरचा हलवा केला, पण फ्लॉप झाला, पण टेस्ट 1 नंबर झाली. काय झालं, मी कुकरमध्ये गाजरचा हलवा ट्राय केला, कारण की कुकरमध्ये पण करतात काय जण, आणि मी कुकरमध्ये केला तर अर्धा शिजलाच नाही, आणि अर्धा शिजलं तर काय झालं काय माहिती, त्याच्यात तिकडं पाण्यात टाकला मी कुकर भिजायला. आणि आता परत आहे ना ह्याच्यात ठेवला आहे, कढईत ठेवलं हे गाजर जरा थोडंसं हे करायला. माझ्याकडे खिसणी आहे, पण ती खूपच छोटी आहे, त्यामुळं मग. आणि खूप दिवस पण मम्मी पप्पा आले, जायच्या आधी आणलेलं, त्यामुळं जरा असं वाटतं मला शिजलं नसेल, तर मी ठेवलं आहे ह्याच्यात कढईत. तर बघू आता कसं झालं आहे. टेस्टला तर मस्त झालं आहे, पण शिजत नाही, थोडंसं शिजलेलं आहे.
इकडं काही केलं तरी फ्लॉपच होतं, काहीतरी म्हणजे छान होतं. पण आपल्या घरी कसं सगळं सामान आहे ना, इकडं काहीच नाही आहे. आता मिक्सरमधून पण मी बारीक केला असता, पण मिक्सरच नाही. पण जाऊ दे, मी तुम्हाला दाखवू पण नाही शकत. जाऊ दे, टेस्टची मतलब आहे, त्यामुळं इथे तुम्हाला दिसत असेल. ठेवून दिला. आता संध्याकाळी खाते, दिदी आल्यावर बघू तिचे रिॲक्शन. आणि जरा वेळाने मी आता 7:30ला मी भाकरी करणार आहे. मला एक भाकरी करणार आहे, तर मला खाऊ वाटते. मी मागच्या व्लॉगमध्ये पण बोलले. आणि पीठ पण खराब होऊन जाईल, मम्मी म्हणली लवकर करून टाक. तर मग मी एक भाकरी करणार आहे आज. फर्स्ट टाईम मी एकटी करणार आहे भाकरी, तर मी एक्सायटेड आहे. बघू आता कशी होती, तुम्ही पण बघा. झाली तरी चांगलंच आहे, नाही झाली तरी चांगलंच आहे, तुम्ही ते बघतालच. ट्रायपॉड असून पण भाकरी करते मी आता. आणि गरम पाणी करून घेतलेले आणि गरम पाणी सांडलं माझ्याकडून, बरं मला भाजलं नाही गरम पाण्यात. आणि मम्मीचा आताच फोन झाला, मी म्हणलं माझ्या अंगावर सांडले पीठ, मोबाईलवर पण सांडले राव पीठ. साफ केला पाहिजे मोबाईलला. एकच छोटीशी करणार आहे, पीठ एवढंच घेतले दिसत असत. ट्रायपॉड असून पण मी कशावर ठेवते मोबाईल, पातेल्यांवर. आळस. आय होप चांगली व्हावी भाकरी. मला भाकरी करताना ते गाणं नेहमी आठवतं, आगी हाताला ग चटके. पप्पा मला शिकवायचे भाकरी, मला पप्पांनी शिकवल्यात भाकरी, त्यामुळे मी चांगलंच करणार. मस्तपैकी भाकरी. आमच्याकडे परात नाही, आता छोट्या ह्याच्यावरच हे करायला लागेल. मला असं वाटतं पोळपाटावर करावे. माझी मम्मी पण पोळपाटावरच करते, कारण की असं ताटली, छोट्या ताटली तर मग ना होणार नाही. छानसं मळून घ्यायचं पहिले पीठ, असा गोळा करून घ्यायचा. एवढंच पीठ घेतले मी. इथं आल्यापासून आम्हाला असं काय म्हणतात ना, हे शिकलो आम्ही, छोटं छोटं घ्यायचं सगळं. म्हणजे कणिक पण आम्ही थोडीशीच घेतो. भाजी पण थोडीशीच करतो, त्यामुळं फ्रीज नाही ना आमच्याकडं. किती वेळा मी इथं आल्यापासून बोलले असेल, फ्रीज नाही फ्रीज नाही. मी गरम पाण्यातच हात घालते का काय माहिती. नीट होऊ दे भाकरी. पोळपाटावर भाकरी करणार मी आता, थापणार. आमच्या वर पण आवाज येतो सारखा भाकऱ्यांचा, धपाधप. पीठ मळून घ्यायचं म्हणजे भाकरी चांगली येते. कुणाला काय सांगते मी, कोणाला येत असेल सगळ्यांना, मलाच येत नव्हती. पण ते पण आता शिकले मी, येते आता मला. दीदीला नाही येत अजून भाकरी, ती पण लवकरच शिकणार आहे. बघू आता कधी शिकते. जो अँगल दिसेल त्या अँगलने मी करते. तुम्हाला दाखवते मी भाकरी झाली की. होती. झाली भाकरी मस्तपैकी. आता उचलायचं अवघड आहे. मम्मी गोल तर झाली आता. तुटू नको. दाखवते भाकरी आता, कसा पण हात असू दे. वा, एकच नंबर. मी तुम्हाला दाखवते भाकरी. हे बघा काहीच, माझी भाकरी आता पकवून देणार आहे. ह्याला मी
थोडीशी इथं हे झाली पण पातळ झाली मस्तपैकी. आता दुसरी पण भाकरीचं पीठ घेतलं मी. 2च एवढ्याच भाकरी खाणार आहे. उगाच येते म्हणून मी 6-7 करून टाकल पार. आणि मीच बघा मोबाईल तर तुम्हाला मी दाखवला ना तर बापरे. आता मी हे भाजून घेते. छान भाजायची खूप हे कष्ट आहेत. काय माहिती आता कसं होत बघू आता. वाव मस्त झाली भाकरी. मला ना फोन पडायची भीती आहे. मस्त मऊ झाली यार. प्राऊड ऑफ यू आकांक्षा. एकटी असताना पण मी केली छानशी भाकरी. चल मला तवा तापतोय खूपच त्यामुळे मी नंतर भेटते. सगळं पीठ लावले तोंडाला मी. मला टॉप पण थोडंसं खराब झालं. एकटी आहे ना म्हणून मला थोडंसं असं गडबड लागत. आणि मला आहे ना असं काय करता नाही ना एवढं असं काय म्हणतं ना मी अशी हायपर होऊन जाते. त्यामुळे ना मी व्हिडिओ कॉलवर पप्पाने म्हणजे शांत बसा काहीच बोलू नका फक्त तुम्ही भाकरी बघा. आणि व्हिडिओ केला एक भाकरीचा आणि एका भाकरीचा पप्पांना दाखवलं व्हिडिओ कॉल करून. ते म्हणले छान केलीस भाकरी. आणि चांगली असते भाकरी खायला. ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, पांढरी भाकरी केली मी. आणि ती मला आवडते. ती फक्त कधीतरीच आवडते. ते पण ठराविक भाजी सोबत. आता बीन्स बरोबर मी खाईल. पिठलं करणार होते पण नको आता. परत उद्या उपास आहे माझा. आणि मस्त झाली भाकरी. तर आता एवढा पसारा पाडला भांड्यांचा. पटकन किचन वाटा मी साफ पण करून घेतलं. लगेचच पुसून घेतला. आणि आजच किचन वाटा एकतर धुतलेला आहे. आणि तिचं तर अजून फोन नाही आला. काय माहिती आता तिचं सुटलं का नाही ऑफिस. आणि सगळं पीठ झालं बाबा. पाहायला पहिले झाडून घेते आवरते सगळं आणि मग मी तुम्हाला भेटते. आणि दुपारी माझा मूड अजिबातच नव्हता. आता जरा थोडासा चांगला व्हायला लागलाय तर असंच राहून दे. आज काय काढ पटकन काहीतरी केलंय इकडे देऊकडे चांगलं ह्यात घेतली का नाही सूट म्हणलं नाही भाकऱ्यांचा खालची बघ खालची बघ कसं केली. तुझ्या ना आवडतं. बाय. जरा मूड ऑफ होता का मला मम्मी पप्पांची आठवण येत होती. आणि मी घातलं दीदीचा टॉप. कसं वाटतं मला नाही आवडत असे कलर पण मी घातलाय. चांगला वाटतं. चला 500 रुपये घेऊ सुट्टे करायला. हां. आणि आम्ही चाललोय शंकराच्या मंदिरात. महाशिवरात्री आहे तर मग आम्ही चाललोय. तिथं काहीतरी डेकोरेशन वगैरे केलं तर चालत चालत मस्तपैकी जातो. तुम्ही बघितलंय आधी पण चाललोय का. हां अगं इथंच आहे. तुम्ही मंदिर बघितलंय मागच्या वेळेस. सगळे चिंचवडचे मी मंदिर दाखवले होते त्यातलं एक मंदिर. आणि आता आम्ही जाऊन येतो. आता किती वाजले 9:15 वाजले. पटकन 9:30-10 पर्यंत येतो मग जेवायचे परत. ओके आता वाजले 9:45 आणि आम्ही आलो घरी आता. मस्त वाटलं फिरून आज. आणि आता आम्ही जेवण गरम करतोय मस्तपैकी खातो. पिठलं करणार होते तिला पण वाटत होतं पण भाजी आमच्याकडे फ्रीज नाही तर एवढी भाजी आहे एवढी पुरून जाते आम्हाला दोघींना. आणि उद्या उपास आहे. उद्या आणि परवा. तर परवा दीदी पण धरणार आहे तर आम्ही आणले उपासाचं खायला आता येताना. हा आणि हे आत्तासाठी आणले. आम्ही आता येताना पाणीपुरी खाऊन आलो. हा एकच प्लेट खाल्ली. आणि मी फर्स्ट टाइम ट्राय केली आहे तिखट पाणीपुरी. दीदी तुला कसं वाटलं. मी म्हणली मीला म्हटलं मीडियम घ्यायची का नाही म्हणली घे तिखटच. खाल्ली नाही. मला वाटलं एक पुरी खायला गप बसल. दुसरी पुरी तिसरी पुरी मी 3 खाल्ली. हे 6 होते आम्ही असं एकाडे खाल्ले. तू 4 मी 4. कारण की सुकी पुरी तर 2 भेटतात. 2 सगळ्या मुलींचं प्राण. तिथं 2 सुकी पुरी भेटतात आणि 20 रुपयालाच पाणीपुरी भेटते. मस्त होतं. चला आता आम्ही जेवतो आणि मग भेटते. आणि असं नाही माझ्या भाकरी कडक झाल्यात एवढ्या सॉफ्ट झाल्यात. हे बघा हे बघा हे बघा. मलाच विश्वास नाही बसत. मी इथं पप्पा मम्मी नसताना केलेले
आणि चलताय शिकते हळूहळू. आणि चला आता जेवतो आम्ही, मग भेट. हॅलो. आता मी खूप दिवसातून अशी एकटी भेटते असं वाटायला लागले मला. आता नाही वाटायला नाही लागलं, एकटीच भेटते मी. आता माझं झालंय, कणिक मळून झाली आहे. आता भाजीची तयारी करणार आहे मी. आणि आता मी चहा पिते. आणि वाजले 7:30. 8 वाजेपर्यंत भाजी, 7:15पर्यंत पोळ्या, अंघोळ झालं. असं रुटीन चाललं आहे, एकदम बिझी. तरी बरं त्या रुटीनमधून पण काल बाहेर किती वाजता आले मी, 7:15ला आले असेल मी. तरी पण मस्तपैकी बाहेर फिरायला गेलो, खूप बरं वाटलं. आता आज बघू, जर लवकर सुटलं तर आज पण कुठेतरी जायचा प्लॅन आहे आमचा. चुळबुळ चालली आहे तिची, उठली नाही अजून. तर आज पण कुठेतरी जाऊ आम्ही. आकांक्षाचा पण उपास आहे, दत्ताला जाऊ. कालचं मंदिर वगैरे इतकं छान होतं ना, तुम्हाला तो ब्लॉग शिवरात्रीला बघायला मिळेल. आणि शिवरात्रीला पण बघू उद्या काय आमचं म्हणजे होतं आहे का पॉसिबल तिकडं जाणं, कारण गर्दी तर खूप असणार आहे. पण बघू, आम्ही ट्राय करतो. इथं आहेत भरपूर शंकराचे मंदिर, तर आम्ही त्यातलं एक तरी जाण्याचा प्रयत्न करू. जर लवकर सोडलं तर तो प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, चला आता मी आज करणार आहे कांदा बटाटा टोमॅटो घालून भाजी आणि पोळ्या. भाज्या संपलेल्या आहेत आमच्या सगळ्या आता. असं वाटतं कोणतरी नॉक करते, पण नॉक नाही करत आहे. ठीक आहे, चला बाय बाय. आणि आमचा धोबी घाट नेहमीप्रमाणे. चलो बाय बाय, भेटू नंतर. ओके, मी भाकरी केली काल आणि आता झाला नेक्स्ट डे. आणि हाच ड्रेस होता कालच्या व्लॉगमध्ये. आणि आता सध्या मूड नाही, त्यामुळे ना माझे व्लॉगच काय पण येतात ते. आता पण लवकरच माझा मूड रिफ्रेश करून येईल मी तिकडून. आणि तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.